प्रश्न बघा, एक रेल्वे धाराशिव ते पुणे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते धाराशिव 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? आता या ठिकाणी सरासरी वेगाचं सूत्रच आहे सरासरी वेग बरोबर 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग छेद त्या दोन वेगांची बेरीज. मग आपल्याला इथं 2 गुणिले पहिला वेग किती दिलाय, म्हणजे पहिल्यांदा ती रेल्वे धाराशिव ते पुणे ही काय करते तर 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते आणि माघारी येताना दुसरा वेग काय आहे तर तिचा 30 किलोमीटर प्रति तास आहे आणि छेदामध्ये या दोन वेगांची बेरीज 20 अधिक 30 50. बघा आता इथल्या इथं भाग शून्याला शून्य गेला, 5 एके 5 5 चोक 20 बे इथं दोन आहे, बे चोक 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजे त्या याचा सरासरी वेग किती आलेला आहे तर 24 किलोमीटर प्रति तास. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3.